हाय, मी सुप्रिया. आज आपण बनवणार आहोत सोया पुलाव. त्याच्यासाठी एक कढई घ्यायची आहे किंवा एक पातेलं घ्यायचं आहे किंवा एक बिर्याणी पॉट घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला तमालपत्र, काही खडे मसाले आणि जिरे टाकायचे. जिरे चांगले फ्राय झाले की त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन, बटाटा, फ्लावर आणि मटार टाकायचे आहेत आणि मदर्सचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही बेसिक मसाले टाकायचे आहेत, हळद, धनेपूड, लाल तिखट आणि गरम मसाला. हे सगळं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला नंतर टाकायचे आहेत आपले 1.5 ग्लास तांदूळ, जे मी 15 मिनटापूर्वी भिजत ठेवले होते, ते टाकायचे आहेत. थोडंसं दही त्याच्यामध्ये टाकायचं आहे, 2 चमचे. आता 1.5 ग्लास तांदळाला ऑलमोस्ट 3 ग्लास पाणी लागेल. सो ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की त्याच्यावरती टोपण झाकायचं आहे आणि ते